नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत वडीगोद्री या ठिकाणच्या हॉटेल औदुंबरमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरकडून पुढे बीड किंवा सोलापूरकडे जर प्रवास करणार असाल तर तुम्ही वडीगोद्री या ठिकाणच्या हॉटेल औदुंबरमध्ये अवश्य थांबा। इथे खास तुम्हाला वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात जे युनिक आहेत। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरपासून साधारण 1 तासाच्या अंतरावरचं हॉटेल औदुंबर जे आहे ते जायकवाडीचा डावा जो कालवा आहे त्या कालव्याच्या काठावरच वसलेला आहे आणि तुम्ही हा परिसर बघू शकता। तुम्ही जर या ठिकाणी आलात तर इथली स्पेशल जी औदुंबर व्हेज थाळी जी आहे तिचा आस्वाद जरूर घ्या, अतिशय युनिक आहे। मित्रांनो, आपण ज्यावेळी प्रवास करतो तर अस्सल जेवण कुठे मिळेल याची आपल्याला खात्री नसते। जास्त वेळ न घेता आपण आता पुन्हा मध्ये जाऊ आणि या हॉटेलमध्ये काय काय मिळतं, इथला परिसर कसा आहे तो सर्व बघू। तिथे कुठलं कुठलं जेवण मिळतं ते सुद्धा आपण जाणून घेऊ, कारण आपण बाहेर जातो तर तिथलं जेवण जे आहे ते महत्त्वाचं असतं, परिसरसुद्धा महत्त्वाचा असतो। फॅमिलीसह जाणाऱ्यांसाठी त्या हॉटेलची सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची असते, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे। मित्रांनो, तर जायकवाडी डाव्या कालव्याच्याच काठावर बसलेलं हॉटेल औदुंबर अतिशय प्रसिद्ध आहे। आता आपण सध्या दुपारी इथे आलो आहोत, परंतु संध्याकाळी इथे बसायला सुद्धा जागा नसते। स्वच्छता आणि शुद्धता हेच या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे। तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करून या ठिकाणी कुठले कुठले खाद्यपदार्थ मिळतात ते जाणून घेऊ। दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या। मी निखिल अनिरुद्ध काळे। आपल्याकडे सकाळी 7 पासून नाश्त्याचं चालू होतं आहे, नाश्ता ते रात्री 11 पर्यंत। आणि आपल्याकडे नाश्त्यामध्ये सर्व मसाला डोसा, तुमचा पायनॅपल शिरा, दाल खिचडी हे मिळतं आहे। आपल्याकडे सगळ्यात जास्त चालणारा आयटम मसाला डोसा आणि दाल खिचडी आहे। आमच्या इथली सगळ्यात स्पेशल हॉटेलच्या नावानं आहे हॉटेल औदुंबर स्पेशल। एक आपण नवीन प्रकारची भाजी बनवलेली आहे, ती म्हणजे आपल्या कुठे धुळे ते सोलापूर पूर्ण कोणत्या यात म्हणजे मिळणार नाही आपल्याला। तर आपण त्यात 2 प्रकारची गिरवी देतो, एक ग्रीन आणि एक रेडमध्ये। आणि त्यानंतर एक पनीर लोंग लत्ता म्हणून आहे, नवीन डिश आहे ती, पण ती आपल्या बॉम्बे साईड किंवा पुणा साईडच मिळते। आणि इवन 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्येच ह्या डिशेस समजा मिळतात, पनीर लोंग लत्ता किंवा परत आपण पनीर बिरबल चमन आहे। ह्या 3 डिश आहे ना, आपण म्हणजे जास्त कस्टमर सगळ्यात जास्त त्याच्यावर एकदा येऊन गेल्यावर परत इच्छुक येते खाण्यासाठी। तुमच्या नवीन कोणत्या जर असले समजा रिक्वायरमेंट, ती पण डिश आपण बनवून देऊ शकतो। हा मार्ग डायरेक्ट आपण येतो ना, डायरेक्ट कर्नाटक आंध्रा जाण्यासाठी आहे। आपल्याला रेग्युलर जास्त कस्टमर समृद्धी उतरल्याच्या नंतर सगळ्यात फॅमिलीसाठी पहिले हीच हॉटेल, फर्स्ट हॉटेल हीच लागते आहे, हॉटेल औदुंबर म्हणून आहे सोलापूर रोडला। फॅमिलीसाठी चांगल्यामध्ये आणि स्पेशल आहे। हॉटेलमध्ये आपल्याकडे आपण बड्डेचं स्टेज वगैरे केलेलं आहे, तुमचं बड्डेचं फॅमिली प्रोग्राम करू शकतो आपण, पूर्ण फॅमिलीसाठी आहे। आणि पूर्ण म्हणजे जे आपण समजा ऑफिशियली प्रोग्राम असतात त्या ऑफिशियली प्रोग्राम पण आपण करू शकतो तिथं। एक 200 ते 250 जणांचं तिथं म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहे। परत फॅमिलीसाठी आपला AC हॉल आहे, स्पेशल फॅमिलीसाठीच आपण देतो ते। एका वेळी इथे किती लोक जेवण करू शकतात आणि बाकीचे फंक्शन हॉल आहे म्हणजे बाहेरची जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी किती जण एका वेळी बसू शकतात? एका वेळी इथे 150 ते 200 लोकांची अरेंजमेंट आहे। आणि फॅमिली आणि आपण गार्डन केलेलं आहे, तर गार्डनमध्ये एक 100 ते 150 जणांचं सिटिंग अरेंजमेंट आहे। कशा पद्धतीने स्वयंपाक बनवला जातो? किचनमध्ये सगळ्यात आपण जास्त म्हणजे हायजीन ठेवलेलं आहे, एकदम म्हणजे स्वच्छ क्वालिटीचं। आपण कस्टमरला जे हवं आहे एकदम स्वच्छ आणि क्वालिटीचं देण्याचं हे केलेलं आहे आपण। अजिनोमोटोचा 0% आम्ही सांगतानाच ज्यावेळेस कुकला सांगितलं होतं आम्हाला इथं टेस्टिंग पावडर किंवा अजिनोमोटो आहे ना पाहिजेच नाही म्हटलं होतं। मित्रांनो, आपण बाहेर जातो तर आपल्याला ती जेवणाची चव खूप चांगली लागते आणि तीच भाजी आपण जर घरी केली तर ती चांगली लागत नाही। त्याचं मागचं कारण म्हणजे त्यांनी जो उल्लेख केला अजिनोमोटो म्हणजे टेस्टिंग पावडर, तर काही हॉटेलमध्ये आपण आज सगळ्यांचं नाव नाही घेऊ शकत, पण काही हॉटेलमध्ये टेस्टिंग पावडरचा वापर केला जातो। म्हणजे त्या टेस्टिंग पावडरमुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात, किडनीवर सुद्धा आपल्याला त्याचे परिणाम होतात। चव तेवढ्यापुरती चांगली लागते, परंतु आपल्याला पुढे त्रास होत असतो। तर तुम्ही सुद्धा बाहेर जाताना त्या ठिकाणी अवश्य विचारा की इथे टेस्टिंग पावडर किंवा अजिनोमोटोचा काही वापर होतो का। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरकडून तुम्ही जर बीडकडे किंवा सोलापूरकडे जाणार असाल तर तुम्ही वडीगोद्रीचे या हॉटेल औदुंबरमध्ये थांबा। इथे तुम्हाला अस्सल मसाले जे आहेत ते इथे वापरले जातात आणि त्याची जी चव आहे तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते। आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता पुन्हा एकदा सांगा। धुळे सोलापूर हायवे, छत्रपती संभाजीनगरपासून 50 किलोमीटर, बीडपासून पण सेंटर पॉईंट येतो 50 आणि जालन्यावरनं 50, हॉटेल औदुंबर म्हणून वडीगोद्री, कॅनॉलच्या एकदम बाजूला। धन्यवाद। तर मित्रांनो, या भागातून जाताना तुम्ही अवश्य इथे थांबा, इथल्या जेवणाची चव घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।